साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. भरा फक्त 101 रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू. 0% बजाज फायनान्स उपलब्ध. सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम. ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध. गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर या ठिकाणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये देवकृपा फाउंडेशनचा संवाद मेळावा संपन्न झाला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे आणि माजी आमदार निलेश लंके हे निवडणुकीला एकमेकांच्या समोर सामोरं जाणार आहेत. निलेश लंके हे पारनेरचे भूमिपुत्र असल्यामुळे विखे यांना पारनेर तालुक्यात लंकेंना रोखण्यासाठी मोठी ताकद लावावी लागणार आहे. तालुक्यात ठिकठिकाणी प्रचार सभा आणि बैठकांमध्ये सध्या मोठा जोर आला आहे. या सभांना होणारी उच्चांकी गर्दी ही राजकीय जाणकारांच्या भुवया उंचवायला लावणारी आहे. पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर आणि ढवळपुरी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं टाकी ढोकेश्वरमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार बैठक पारनेर तालुक्याचे युवा नेते सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला 5 ते 6 हजार लोकांची उपस्थिती होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुजित झावरे पाटील यांच्या वतीनं टाकी ढोकेश्वर मध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय. त्यांची टाकी ढोकेश्वर गावामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. विखे पाटील बोलताना म्हणालेत की सुजितराव, आता कंबर कसा, उद्याचा दिवस तुमचा आहे. उतरायचं तर पूर्ण ताकदीनं तुमच्या मागे संपूर्ण ताकद उभी करायला मी तयार आहे. हे मी तुम्हाला जनतेच्या साक्षीनं सांगतो. स्वर्गीय वसंतराव झावरे पाटलांचा त्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी वापर केला, तुमचाही वापर केला, पण तुम्ही आता शहाणे झालात. बरं आहे गेले नाही तिकडे, तुम्ही त्यांच्याशी दोस्ती करून पाहिली, तुम्ही आमच्याशी दोस्ती करून पहा, असं देखील त्यांनी म्हटलं. कार्यक्रमाच्या प्रसंगी सुजित झावरे पाटील मित्रमंडळ, देवकृपा फाउंडेशनचे पदाधिकारी, पारनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच युवक, महिला आणि मान्यवर इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काय स्थानिक राजकारणामध्ये आपलं काय मिळालं? आपलं कोणत्या योजना आपल्या तालुक्याला मिळाल्या? आपलं हक्काचं पाणी आपल्याला मिळालं? पिंपळगाव जोगाई धरणाचं पाणी आपल्याला मिळालं का? काय प्रयत्न केला मी 4.5 वर्ष? मी तुम्हाला खात्री देतो, पिंपळगाव जोग्या सहित पठार भागाच्या सुप्त सिंचन योजनेचं काम मी ती जबाबदारी घ्यायला तयार आहे. राजकारण म्हणजे काय नौटंक्याचा खेळ नाही. इथे लोकांसाठी झिजावं लागतं. आदरणीय खासदार साहेब बाळासाहेब विखे पाटील या पारनेर तालुक्याने त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं. त्यांनी काढलेला कारखाना तुम्हाला सांभाळता आला. आज आमचे कामगार देशून वाऱ्यावर आहे. आज त्या कामगारांची वकिली मी मंत्रालयात करतो, तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. काय तुम्ही कामगारांच्या कारखानदारीच्या प्रश्नासाठी काय तुम्ही काम केलं? या तालुक्याला कोणता असा नवीन प्रकल्प आहे? आलेले प्रकल्प एवढीशी तुम्ही हाकलून दिले. आणि मग तुम्हाला मी खात्री देतो, या राज्याच्या जिल्ह्यामध्ये आपण 3 MIDC आता नवीन स्थापन करतो. नगरला करतोय, त्याला 600 एकर जमीन आपण दिली. बेलवंडीला सुपेला, बेलवंडीला श्रीगोंदा तालुक्यामध्ये मी महसूल मंत्री म्हणून तिथली 600 एकर जमीन दिली. आणि शिर्डीला जे आपल्या साईबाबांचं तीर्थक्षेत्र आहे तिथे 500 एकर जमीन आपण शिर्डीमध्ये दिली. आज 1700 एकर जमिनीमध्ये आपण MIDC स्थापन करतोय. काय अवस्था आपल्या सुपेची? गुंडाराज पलीकडे काय MIDC मध्ये आहे? खंडिक बहादर फक्त ते तयार झाले. तुमच्या आमच्या मुलांना रोजगार मिळाला? रोजगार मिळाला तुम्हाला? कोणासाठी MIDC काय? मी तुम्हाला खात्री देतो, निवडणूक होऊ द्या, तुमच्या MIDCचं सगळं स्वरूप बदलून फक्त भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील अशा पद्धतीने कार्यवाही. आम्हाला जे कंत्राट घ्यायची नाही,
आम्हाला ते भंगारा विकायचं नाही, भंगारा विकत घ्यायचं नाही, कंत्राट घ्यायचं नाही. माझा प्रयत्न आहे या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये आमच्या जिल्ह्याचा तरुण, आमच्या जिल्ह्यातला शेतकरी, आमच्या जिल्ह्यातला समाजाचा प्रत्येक घटक हा सन्मानानं स्वाभिमानानं जगला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका आहे. खरं म्हणजे परवा शरद पवार नगर आले होते आणि त्यांनी भाषण केलं. मला हे विषय पुत्राचे बापले काय ते निवडणुकीत धास्तवलेला स्टेटमेंट मला शरद पवार सांगायचं आणि आमचा बाप मला पडूनला होता. आता आमचा नातू तुमचा नातू तुमचा भेद पाहायला सक्षम आहे, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही वास्तविक तुम्ही येऊन त्या नातवाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. तुमचं वय काय, आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही काय भाषण करता म्हणून मी माझ्या पत्रकाराने मला विचारलं, म्हणलं अगोदर तुमच्या लेखीची चिंता करा, तुम्ही काय होणार आमचा भाऊ आम्ही काय करायचं. गिधा बसलेली तमाम जनता जी पारनेर तालुक्यात मला वाटतं या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य या पारनेर तालुक्यात येऊन असं मला विश्वास. तेवढा मताधिक्य आपण देणार, हात वाटून सांगा तुम्ही जाणार म्हणून. एवढं जनतेचं प्रेम आहे, हे किती बाजार म्हणून घेऊ द्या, मला ते चिंता नाही मित्र. तुमच्या पाठवर आपण निवडणूक देऊन आपण निवडणूक पार करू. जे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला लढा द्यायचं. या तालुक्याचा दुष्काळी पूर्णपणे बदलायचं. पारनेर तालुका दुष्काळी तालुका म्हणून भविष्यात ओळखणार नाही. पारनेर तालुका हा आपल्याला बागायती करायचा आहे आणि ते आपल्या भविष्यात सगळ्यात म्हणून काम करायचं. महसूल मंत्रीपद जे आहे माझं, हे काय माझ्या मोठ्या माणसाने नाही. मला त्यातून माझं काही स्वतःचं उद्योजक करायचं नाही. हे संपूर्ण महसूल मंत्रीपद त्या तुमच्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता, दुष्काळमुक्त करण्यासाठी मी हे पद वापरणार आहे. हे मुद्दाम आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. खासदार साहेबांची जी काही भूमिका होती तीच माझी भूमिका आहे आणि तीच डॉक्टर सुजय विखे पाटलांची भूमिका आहे. आमच्या भूमिकेत फरक आहे. आज तुमची कानोरपठाची योजना बंद पडली होती, स्वतः मी पुढाकार घेतला. ती 16 गावाची योजना आता पुन्हा कार्यान्वित केली. त्याने संकट झालं होतं, जोडून दिलं. आज तुम्ही ज्या चिंता करण्याचं भागाच्या लोकांनी कारण नाही. हे कारण आम्ही सगळं जे काम करतो. मग काय सुजय धावरेने दूध उत्पादक शेतकऱ्यांची काही मागणी केली. या जिल्ह्याचा 70 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. मागे एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनुदान दिलं आणि आता आपण या सरकारमध्ये का बरं 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारला सुचलं नाही? का त्यांनी अनुदान देण्याचा विचार केला नाही? का त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घेतली? आणि तो हे सगळं लबाडचं जेवण आहे. आपण त्यावर सावध राहिला. सुजय धावरेला खरं मनापासून अभिनंदन करतो. सुजय आता कंबर कसा, उद्या दिवस तुमचा आहे. हातपायाकडे गेले उतरायचं आहे तर पुढे ताकद तुमच्या मागे संपूर्ण ताकद उभा करायला तयार आहे. मला त्या सगळ्यांचे साक्षर झाले. उद्या येतील कोणीतरी वरचे साहेब येतील, पुण्याचे येतील, तुझे तोंडा बोलून घेतील. काळजी करू नये, तुझ्या बरोबर करतो. तुमचा पूर्ण कार्यक्रम झाला समजा. तुम्हाला सांभाळणारच नाही. स्वर्गीय वसंतराव धावरेंचा फक्त स्वतःच्या राजकारणासाठी त्यांनी वापर, तुमचाही वापर केला. पण तुम्ही आता शहाणे झाला. बरं आहे, तुम्ही गेले नाही. तुम्ही त्यांच्याशी दोस्ती करून पाहिजे. तुम्ही आमच्याशी दोस्ती करून पहा काय होतं. पाहिजे की उद्याची निवडणूक ही तुमच्या, आमच्या आणि सगळ्यांच्या भवितव्याच्या, देशाच्या भविष्याच्या, देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या भविष्याच्या. आणि त्यासाठी फक्त एक आणि एकच मतदान कोणाला करणार आपण? डॉक्टर सुजय विखेला मतदान नाही, राधाकृष्ण विखेला नाही, सुनील धावरेला नाही. मतदान कोणाला आहे? कोणाला आहे?
बाकी काही बोलत नाही. मतदान कोणाला आहे? मनापासून सर्वांना धन्यवाद. हा जो कार्यक्रम आहे, आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळी मंडळी उपस्थित झाला. खरं तर साहेब, काल नगरला सांगता सभा झाली. त्यांची काही जी रॅली निघली होती त्याची सांगता सभा झाली आणि त्या सभेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी केला गेला. आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात. आज ज्यांना उमेदवारी दिलेली आहे तो माझा पण चांगला मित्र आहे. आम्ही पण त्याला वेळोवेळी मदत केलेली आहे. मी त्यांना अगदी वेळेला सांगितलं होतं की उद्या ही पवार मंडळी येतील, मोठी मोठी त्यांच्याकडे गाजराची शेती आहे, चांगली चांगली गाजरं दाखवतील आणि शेवट तुमची सारख्या मंडळीने जे प्रेम केलेलं आहे त्याला तुम्हाला मुकावं लागेल. तुम्ही जरूर निवडणूक लढवा. अरे पण कुणाची लढवली पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. खरं तर पवार साहेबांनी स्वतःचा राज्यामध्ये असणारा करिश्मा, देशामध्ये असणारा करिश्मा, त्यांच्यात जर एवढी हिंमतच होती, एवढा लोकांचा त्यांचा आग्रह होता, तर स्वतःच्या पुतण्याला त्यांनी विखे पाटलांच्या विरोधात उभं करायला पाहिजे. काय फरक नाही, पण शिवाजी निर्माण झाला पाहिजे, पण दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे. आपलं घर चालू ठेवायचं. त्यांच्या डोक्यात आहे की पारनेरचा आमदार कुठून दिला की बघ तुझं तुम्ही आहे, शेवट कपडे सांभाळायला मी आहे तुझं. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, विखे पाटलांनी संपूर्ण राज्यामध्ये केलेलं काम असेल, त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये त्यांची परंपरा तुम्ही पाहिली असेल तर अत्यंत भ्रष्टपणे या राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. सगळ्या मंडळींचं मी भाषण ऐकत होतो. सगळेजण सांगत होते की सुजित जावरेंनी विखे पाटलांच्या खांद्यावरती मान बांधलेला आहे. पण ही सगळी मंडळी तुम्ही पाहिल्यानंतर हुशार आहे, तुम्ही खोटं बोलताय. कारण मान कुणी ठेवलेली आहे? विखे पाटलांनी सुजित जावरेंच्या मानेवरती, त्या खांद्यावरती मान ठेवलेला आहे. तुम्ही एकदा विखे पाटलांची बार वाचला, मग तुम्ही काळजी करू नका. बघा काय होतं. तुम्ही एकदा ठरवा की काय करायचं आहे, नंतरच्या काळात आपण बघू काय करायचं आहे. ज्या दादांनी या ठिकाणी कारभार केला, वसंतराव जावरेंचा सर्वांनी उल्लेख केलेला आहे. दादांनी केलेलं काम ते त्याचे सगळे साक्षीदार तुम्ही आहात. मला एक कळत नाही की 2014ला सुजित जावरे पडलेच कसे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कसे काय पडले? कारण तुम्ही एवढी मंडळी आहे, दादांचं एवढं मोठं काम आहे. दादांनी सातत्याने 10 वर्ष तालुक्याचं नेतृत्व केलं. सगळेजण सांगतात सुजितराव त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, वळसे पाटील पालकमंत्री होते, अनेक मोठी मोठी मंडळी त्यांच्या बरोबरीला होती. एक रुपया त्यांचं जे काय प्रतिष्ठान आहे त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रचंड कामं त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना मग सुजितराव लोक बरोबर आहेत तर तुम्ही बरोबर आहेत तपासाची गरज आहे. आता लोकांकडे जाऊन चालणार नाही. आपल्याला आपण त्या ठिकाणी आपलं पण बांधलं पाहिजे. मी वसंतराव जावरेंचा मुलगा आहे, मला या तालुक्याचा आमदार व्हायचंच आहे ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे. शेवट आपण लोकांना किती दिवस नाव देणार आहे? कालच्या घरी मागून आला, पुढे गेला, आपण पकडलं आपल्याला सापडाला, हा सापडत नाही, सापडला पाहिजे. साहेबांनी सांगितलं टाइम पण आहे. आणि असं वाटतं की साहेब काल तुमच्या बोललं गेलं की पक्षाला आमचं केलं, तमचं केलं, फायनं केलं. पवार साहेब कधीतरी तुमच्याही गरिबांमध्ये हात टाका आणि तपासा आपण किती पक्ष बदलले. हा बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की विखे पाटलांनी काय केलं. खरं तर आपल्या सुभेदारांच्या बद्दल त्यांनी एक शब्द वापरला पाहिजे की तुमचा जीवता काय करत होता. अहो तुम्ही काय बोलताय? कुठे काँग्रेसची संस्कृती आणि कुठे तुम्ही आहे? तुमचा स्वतःचा भाचा सत्यजित त्या ठिकाणी तांबे त्यांना उमेदवारी तुम्हाला भेटायला आली, बाजूला नेऊन त्या ठिकाणी त्यांना तुम्ही आमदार केलं आणि शिवाय परत पक्षाच्या गप्पा मारताय. लग्न एका बरोबर आणि हनीमून दुसऱ्या बरोबर, ही तुमची पद्धत आहे. ते विखे पाटलांच्या रक्तात नाही, तिथं राहणार, तिथं भक्कमपणे राहणार आणि तिथं सांगणार जे होतात जे पोटात ते डोक्यामध्ये तुमचं असं आहे. पोटात गेलं तर दुखायचं नाही, डोळ्यात गेलं तर खुपायचं नाही आणि जर नाही तर चुकायचं नाही.
काय करायचं ते करायचं, पण तसं विखे पाटलाचं कुटुंब नाही आहे. कारण विखे पाटलांनी एकदा ठरवलं की ठरवलं. मी काय वाड्याच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं, विखे पाटलांची उंची बोलायचं काम तुमचं नाही. पण आपल्याला एक माहिती आहे, एखाद्याला जर आपण एखाद्या कुत्र्याला जर काठी मारली तर ते कुत्रं काय करतं, काठीला चालतं. पण वाघाला जर काठी मारली ना, वाघ काठीचं काम नाही करत, जो काठी मारतोय ना त्याचं काम करतो. आणि आता विखे पाटील पाहिला कोण काठी मारतोय, पाठीमागचा काठीवाला कोण आहे. एकदा सापडला म्हणजे काय चुकीचं राजकारण नाही मित्रांनो. पण तुम्ही जर सगळं करून जर तुम्ही मदत करणार नसेल, पुढची माणसं इथे राहून जर दुसरीकडे गप्पा मारणार असेल, तर एकदा विखे पाटलांना सांगून टाका की विखे पाटील साहेब, तुम्ही आमच्या तालुक्यात येऊ नका. तुमचा विजय हा पारनेरकरांचा विजय असेल. तुम्ही अजिबात चिंता बाळगू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही कसोटीला उतरसाल त्यावेळेस आपण विखे पाटलांना सांगू की हा आमचा पारनेरचा उमेदवार आहे. मग आमचे दादा त्या ठिकाणी सुजितदादा असतील. सुजितदादा तुम्ही चांगली तयारी करा, मागची माणसं मजबूत करा, चांगली संख्या बांधा. सगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असताना या तालुक्याला वेगळं पण आणलं पाहिजे. आज एवढी मोठी MIDC आहे आणि MIDC असताना तुम्ही ते काम करून तरुणांना त्या ठिकाणी संघर्ष करण्याची वेळ आली तरी चालेल. पण उद्याच्या राजकारणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सुजयदादांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. आणि म्हणून साहेब, मी तर बाहेरचा पाहुणा आहे, माझा तर संपर्क इथं बरा आहे, आम्ही शिवगडीची माणसं आहे. परंतु तुम्हाला एवढंच सांगतो की साहेब तुम्ही चिंता करू नका. सुजयदादाचा विजय हा 100% निश्चित असणार आहे. आणि ही सगळी मंडळी आज त्याचे साक्षीदार आहे. म्हणून सुजयदादा एवढं सुजयदादा तुम्हाला सुजयदादा सुजित असे दोन नावाची की जय आणि जित एकदम जवळ आहे. त्याच्यामुळे जय जित झालं की विजय होणारच आहे. पण तुम्ही सगळ्या मंडळीने खरोखर मनापासून वेळ थोडा, मला खूप बोलायचं पण मी काय बोलणार नाही. कारण काल साहेब त्या बारामतीला अशी सभा झाली, त्याच्यानंतर रोहित पवार फार आपले जे तारे तोडत होते. पण मी आता रोहित पवारवर आता बोलणार नाही. त्याला एवढं तुम्हाला मी पहिलं म्हणतो बघून, अरे माझा हातही तुला उचलणार नाही, तुम्हाला काय बघायची भाषा, तुला मला पाहिला असं तर तू पडून जाशील, तुला एक दिसत नाही. मी माझ्या कशाने नादी लागते, मी काही लोक वेळी आहे 2,000 गोर मारून तुला माझा हातही उचलायचा. जरा शिक्षित राहा. अश्विन पवार पवारांच्या प्रमाणे ना येण्यागत नाद करू नको. पवारांचं वादच संपलेलं आहे. कारण तुम्ही काय बोलताय, पुन्हा बोलताय. अरे तुम्ही यशवंतरावांचा इतिहास सांगता, काय यशवंतराव चव्हाण साहेब होते आणि काय तुम्ही इतिहास सांगताय मला छत्रपतींच्या बद्दल बोलताय. तुम्ही कधी आयुष्यात देवळात गेला ना, आता तुम्ही साईबाबाच्या देवळात जाताय, पंढरपूरला जाताय, सगळीकडे जाताय. आता का पडायला लागलं की देव दिसायचे आणि काय जरा ताकद आली की कसले देव मानत नाही. अरे आता कुठेतरी आपल्याला बदललं पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी सचोटीने काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून पारनेरकरांना मी एवढंच सांगतो की तुम्ही एकदा निलेश लंकेला सांगा की मला आपल्याला निवडणूक लढवायची नाही. उद्या जर काही झालं आणि होणारच आहे बघा, 4 मे 5 मे मध्ये येत आहे, तो माझा मित्र आहे. मी त्याला या ठिकाणी जाहीर सांगतो की बाबा पवारांच्या नादी लागून राजकारण करू नको. भले भले संपवले, भले भले संपवले राज्याचा इतिहास तुम्ही तपासून पहा. आपलं घर चांगलं आहे, गरीबाच्या लोकांनी मदत केलंय, पांघरून तसंच ठेवा. जर काय पांघरून निघालं, कुणी कुणाचं नसतं निघे जवळून पाहिले की काळ चांगला असताना काय पैमान बोलतोय. एकदा वेळ आली ना सगळी मागची गायब असते, तुम्हाला माणूस दिसणार नाही पाठीमागे. म्हणून लंके साहेब, लंकेत जाऊ नका, रामराज्यात राहा. बरं इकडं चांगले राहा, चांगलं लोकांनी प्रेम केले. नाहीतर लंकेत जासाल तर सगळं रावणाशी संघर्ष करावा लागेल. अरे हे राम राज्य आपल्या इथं बरं आहे. देवेंद्र फडणवीस सारखा नेता आहे, त्या ठिकाणी मोदी साहेबांसारखं नेतृत्व, अमित शहा सारखं नेतृत्व आहे. उद्या हे जरी निवडून तिकडे निवडून आले 4 दिवस तरी त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैसा जाणार. साहेब पैसे देता का, रात्रीची जातात, रात्रीची परत बदल झाली. त्याच्यामुळे काही करू नका, सुजयदादाला निवडून द्या. आणि या तालुक्याचं दुर्भिक्ष घालून एक चांगला सशक्त आणि सक्षम तालुका विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि सुजित धावऱ्यांच्या नेतृत्वाखाली दादांचं स्वप्न साकार करा. आणि सुजयदादाला त्या ठिकाणी होणाऱ्या 13 तारखेला चांगल्या पद्धतीने मतदान करा. उद्या तुम्ही मतदान केलं तर तुमच्याच परिसरातला आमदार त्या ठिकाणी आदरणीय साहेब केल्याशिवाय राहणार नाही.
करायचं आहे आणि चांगलं काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं नुसतं ह्या गावापुरतं मर्यादित राहू नका, सुजित पाटलाचा आवाज ऐकू नका, तालुक्यामध्ये फिरा, कारण आता सन्मान येईल, सन्मान मिळेल, कुणी हार घालील, कुणी हार घालणार नाही. आता वाद घालू नका. आता फक्त एकच काम करा, या तालुक्यातून 25,000 20,000 एवढा का होईना मताधिक्य विखे पाटलांना द्या, नंतर आपण ठरवू विखे पाटलांना. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.